बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घाटकोपर येथील प्रचार रॅली संदर्भात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आता थोड्याच वेळात या ठिकाणी प्रचार रॅली सुरू होईल, त्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी ही आपण दृश्यात पाहतोय। मोठ्या संख्येने नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे। घाटकोपर येथे ही प्रचार रॅली होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रचार रॅलीसाठी मोठ्या संख्येने नागरिक हे रस्त्यावर उतरले। आपण पाहतो तर आपल्यासोबत जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे सर जोडलेले। सर, आपण पाहतोय रस्त्या दुतर्फा मोठी गर्दी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी ही गर्दी जमली आहे। बिलकुल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनमानसातली प्रतिमा आणि क्रेज आपल्या समोर आहे। माझ्या मागे आत्ताच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून मुंबईतला प्रचार दौरा करणार आहेत त्या ठिकाणची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात। छत्रपती शिवरायांची एक अत्यंत सुंदर मनमोहक सिंहासनाधिष्ठित अशी मूर्ती आपल्याला दिसतीये। ही काळ्या रंगातली मूर्ती आहे, त्याच्या मागे तुम्हाला झेंडूंच्या फुलांची आरास दिसतीये आणि या मूर्तीचं पूजन करून पंतप्रधानांचा दौरा सुरू होणं हे अत्यंत सूचक आहे। हे सगळं कधी होतंय ते आपल्याला लक्षात घ्यायला लागेल। जगदीश, पंतप्रधानांच्या जिरे टोपाचा वाद आपल्या सगळ्यांना लक्षात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या याच दौऱ्याच्या निमित्तानं शिवरायांशी त्यांची झालेली तुलना ही सुद्धा आहे। इतकंच नाही तर ज्या भागामध्ये आता पंतप्रधान येत आहेत तो भाग सुद्धा आपल्याला प्रेक्षकांना सांगायला हवा की तो काय आहे, कसा आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे। मी मुंबईच्या आता उपनगरामध्ये आहे। हे घाटकोपर उपनगर हे मुंबईतलं पश्चिम भागातलं नाही पण पूर्व उपनगरांमधलं एक महत्वाचं असं उपनगर आहे ज्याला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातलं एक महत्वाचं उपनगर समजलं जातं। याच्या पलीकडे जाऊन जो अर्थ आहे तो या संपूर्ण घटनास्थळाशी जोडला गेलेला आहे। घाटकोपरचा हा परिसर गुजराती बहुल आहे आणि केवळ तो गुजराती बहुल असणं हा मुद्दा नाही आहे, तर या संपूर्ण परिसरामध्ये सध्याच्या काळात दोन जे उमेदवार मैदानात उतरलेले आहेत ते उमेदवार हे गुजराती आणि मराठी अशा प्रकारे त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात। भारतीय जनता पार्टीच्याकडून मिहीर कोटेचा हे उमेदवार आहेत तर शी उबाठाच्या कडून संजय दीना पाटील हे उमेदवार आहेत आणि त्यामुळे अत्यंत स्वाभाविकरित्या या परिसरामध्ये गुजराती विरुद्ध मराठी अशा प्रकारचा मतभेद निर्माण करण्याचा एक प्रयत्न राजकारणाच्या माध्यमातून होताना दिसतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेला या मतदारसंघामध्ये पोहोचतात, या मतदारसंघामध्ये ते छत्रपतींची पूजा अर्चा करून आपला प्रचार दौरा करतात, तेव्हा त्याचा एक अर्थ हा प्रचारातला असा असतो की या मतभेदावर भारतीय जनता पार्टीच्या कडून परिणामकारकरित्या सकारात्मक परिणाम घडवायचा आहे। म्हणजे मतभेद पुसले गेले पाहिजेत, मराठी गुजराती भेदाचा परिणाम मतदानावर होता कामा नये। मिहीर कोटेचा यांच्याच बरोबर केवळ मिहीर कोटेचांच्यासाठी नाही तर लगतचा मतदारसंघ आहे तो उज्ज्वल निकम यांचा आहे। उज्ज्वल निकम यांच्याच बरोबर आणखीन एक मतदार आपल्याला उत्तर मुंबईतले पियुष गोयल ठाऊक आहेत। प्राप्त स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन गुजराती उमेदवार आहेत, एक मराठी उमेदवार आहे। हे सगळं लक्षात घेऊन तो मतटक्का कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब होता कामा नये। मराठी गुजराती हा भेद निर्माण करण्याचा जो प्रयत्न चाललाय तो अपयशी झाला पाहिजे म्हणून हा मतदारसंघ निवडला गेलेला आहे। या मतदारसंघात जी दृश्य आता आपल्या समोर आहेत ती गर्दीची आहेत। मराठी, गुजराती, गैर मराठी, गैर गुजराती अशा प्रकारचे विविध मोदींचे चाहते म्हणा, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत। पण इतकंच नाही, केवळ भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते इथे आहेत असं नाही, त्याच्या जोडीला जी आत्ताच्या घडीला शिवसैनिकांची फळी एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे त्याचे कार्यकर्ते सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहेत। कारण
एकनाथ शिंदेचे सुद्धा 3 उमेदवार मुंबईमध्ये आहेत. राहुल शेवाळे, त्याचबरोबर यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर या तिघांनाही मराठी गुजराती त्याचबरोबर हिंदू अहिंदू अशा प्रकारचे वादाचे चटके बसू नयेत म्हणून नरेंद्र मोदींची प्रतिमा प्रचारात आणली गेलेली आहे. पण जगदीश, एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये रस्त्यावर फिरून प्रचार करतायत आणि ते जनतेशी थेट संवाद साधत आहेत. प्रचार सभांमधला जो जनसंवाद आहे त्यापेक्षा हा जनसंवाद अधिक परिणामकारक ठरतोय. या परिणामकारकतेच्या निमित्तानं मोदींना लोकांना पाहता येतं आहे. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपण जर समजा या प्रचाराच्या ठिकाणचं वातावरण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की इथे एक उत्स्फूर्त भावना आहे. लोकांच्याकडून विविध प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत. आपण थोड्या वेळापूर्वी लोकांशी बोललो. तुमच्याकडे याच संदर्भानं जे घटनाक्रम आहे सगळा तोही नोंदवला गेला आहे. महिलांमध्ये पंतप्रधानांची किती मोठ्या प्रमाणात क्रेज आहे ते आपल्या समोर दिसतंय. काही क्षणातच, आता जगदीश तुम्ही दृश्यांवर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन इथं होतंय आणि याच क्षणात सर आपल्याला थांबवतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचतायत. पंतप्रधानांच्या ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपर येथील प्रचार रॅलीमध्ये पोहोचलेले आहेत. मोठ्या संख्येनं मुंबईकर या ठिकाणी उपस्थित आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येनं भाजपाचे कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य नागरिक हे उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी हे सर्व नागरिक या ठिकाणी जमलेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या प्रचार फेरीसाठी घाटकोपरमध्ये पोहोचलेत. थोड्याच वेळात ही प्रचार फेरी सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यानंतर ही प्रचार फेरी सुरू होणार आहे. तर घाटकोपर येथील या प्रचार फेरीकडे साऱ्यांचं लक्ष आहे. मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी पोहोचलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच मुंबईतील प्रचार फेरी आहे, रोड शो आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक हे रस्त्याच्या दुतर्फा जमलेले आहेत. ही सर्व दृश्य आपण पाहतोय. ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी वातावरण निर्मिती सुद्धा केली गेली आहे. फक्त भाजपाचेच कार्यकर्ते नाही तर सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा रस्त्यावर मोठ्या संख्येनं उतरलाय. घाटकोपर येथील दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी हे सर्व नागरिक उपस्थित आहेत. ही दृश्य आपण पाहतोय, थेट लाईव्ह दृश्य. घाटकोपर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत. प्रचार रॅली त्यांची थोड्याच वेळात सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतायत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच इतरही महत्वाचे नेते, महायुतीमधील इतरही महत्वाचे नेते उपस्थित आहेत. मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, उमेदवार मिहिर कोटेचा सुद्धा आपल्याला दृश्यात दिसत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घाटकोपर येथील प्रचार फेरी आणि या प्रचार फेरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपर येथे पोहोचलेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या प्रचार फेरीला सुरुवात होती आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, इथले घाटकोपर ईशान्य मुंबईतील उमेदवार मिहिर कोटेचा सुद्धा आपल्याला दृश्यात दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपर येथील प्रचार फेरीसाठी घाटकोपर येथे पोहोचलेत. त्यांनी आताच नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि त्यांची आता ही प्रचार फेरी सुरू होणार आहे. हे थेट लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय. मोठ्या संख्येनं गर्दी नागरिकांची दिसतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरलेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी नागरिकांनी केली आहे. केवळ भाजपाचेच कार्यकर्ते नाही तर इतरही सर्वसामान्य नागरिक सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा जमलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा सर्वोत्तम तयारी केली गेली आहे आणि मोठा उत्साह नागरिकांमध्ये दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचार फेरीसाठी घाटकोपर येथे दाखल झालेत आणि पोहोचलेले आहेत आणि त्यांची एक झलक बघण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येनं नागरिक जमलेले आहेत. पुन्हा जाऊया, आपले जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे सर आपल्या सोबत जोडलेत. प्रसाद सर, आपण नुकतंच बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि थोड्याच वेळात ही प्रचार फेरी सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी घाटकोपरमध्ये असतील तरी संपूर्ण मुंबईमध्ये
मोदीमय वातावरण झालंय. प्रसाद सर, आवाज पोहोचतोय? सरांकडे आपण जाऊच, मात्र ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरलेले, ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी नागरिक रस्त्याच्या दुतर्फा जमलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीला आता सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ही प्रचार फेरी सुरू झाली आहे. दुपारपासूनच रस्त्याच्या दुतर्फा, घाटकोपरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा ही गर्दी आपण पाहतोय. नागरिकांची गर्दी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं केवळ भाजपाचेच कार्यकर्ते नाही तर इतरही सर्वसामान्य नागरिक, मुंबईकर हे जमलेले आहेत. त्यामुळे मोठं उत्साहाचं वातावरण सध्या घाटकोपरमध्ये निर्माण झालंय. मोदीमय वातावरण निर्माण झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीला आता सुरुवात झाली आहे.